नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस पाटील या पदासाठी झालेला परभणी जिल्ह्यातील पेपर पाहणार आहोत. हा पेपर दिनांक 28 जानेवारी 2024 या दिवशी झालेला आहे. पोलीस पाटील भरतीसाठी एकूण 80 प्रश्नांचा पेपर असतो व त्यासाठी 80 गुण असतात. यासाठी एकूण वेळ हा 2 तासाचा दिलेला असतो. तर आगामी येणाऱ्या सर्व पोलीस पाटील भरतीसाठी ही एक महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका आहे. त्या अनुषंगाने आज आपण या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न पाहणार आहोत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले सप्तशृंगी देवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सप्तशृंगी देवी हे देवस्थान नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट. मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे? तर भारत व चीन या देशामधील सीमा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 3. रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर रजत क्रांती ही अंडी उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2023 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून हे वर्ष घोषित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5. गुरुत्वीय लहरीच्या सूक्ष्म अभ्यासासाठी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर लायगो प्रयोगशाळा ही हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यात उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात आलेली नाही? तर बीड या जिल्ह्यामध्ये सध्या महानगरपालिका अस्तित्वात नाही. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर 2023मध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री होते. तर सध्या महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 8. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर हे ब्रिटन या देशाचे पंतप्रधान होते. तर सध्या ब्रिटन या देशाचे पंतप्रधान हे कीर स्टारमर आहेत. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 9. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिले जाते? तर चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 10. ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर विराट कोहली यास मालिकावीर हा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 11. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कोणते कलम रद्द करण्यात आले आहे? तर कलम 370 हे रद्द करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाने महिलांना ST बसमधून प्रवास करताना तिकिटामध्ये 50% सवलत देणारी कोणती योजना वर्ष 2023मध्ये सुरू केली? तर महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारने ST बसमधून प्रवास करताना 50% सवलत देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र शासनाने 2023मधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडले? तर नागपूर या शहरामध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 1 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रात महसूल दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 16. डिसेंबर 2023मध्ये कोरोना विषाणूचा कोणता व्हेरियंट आढळून आला होता? तर JN.1 हा व्हेरियंट आढळून आला होता. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे, हे बरोबर आहे. तर औंढा नागनाथ हिंगोली हे पण बरोबर आहे. तर चिखलदरा अमरावती हे पण बरोबर आहे. तर महाबळेश्वर पुणे ही चुकीची जोडी आहे, कारण की महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय मतदार दिवस किती तारखेला साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? तर एकूण 4 उपविभाग परभणी जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 20. घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढविले तर पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती रुपये असेल? तर या ठिकाणी पहा, 350चे 10% हे 35 होतात व 35 आणि 350 एकूण 385 रुपये एवढे आत्ताचे भाडे आहे. प्रश्न क्रमांक 21. खालील किती वाजता घड्याळाच्या 2 काट्यात काटकोन होईल? तर ठीक 9 वाजता हा घड्याळामध्ये काटकोन होतो. प्रश्न क्रमांक 22. 2 संख्यांचा लसावी 480 तर मसावी 12 आहे. एक संख्या 96 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर या ठिकाणी बघा, त्या संख्येला 12ने भाग जायला पाहिजे व 480 या संख्येला त्या संख्येने भाग जायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, 12ने भाग जाणारी ही पर्यायामध्ये केवळ एकच संख्या आहे, 60. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर हे 60 आहे. प्रश्न क्रमांक 23. एक मोटार सायकल 1 मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते, तर 1 तासात किती फेरे पूर्ण करेल? तर या ठिकाणी पहा, 1 मिनिटात 5 फेरे, तर 60 मिनिटामध्ये किती फेरे पूर्ण करेल? तर 5 × 30 तर एकूण आणि 0 तर असे 300 फेरे 1 तासामध्ये पूर्ण करेल. प्रश्न क्रमांक 24. एका कार्यालयाचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो, तर त्या कार्यालयाचा आठवड्यातील 5वा दिवस कोणता? तर पहा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. तर मंगळवार हा त्या कार्यालयाचा 5वा दिवस असेल. प्रश्न क्रमांक 25. 108 × 15 × 0 तर कोणत्याही संख्येला 0 या संख्येने गुणल्यास उत्तर हे 0च येते. प्रश्न क्रमांक 26. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्याचा व्यास किती? तर या ठिकाणी वर्तुळाचे परिघ बरोबर सूत्र आहे 2πr. तर यामध्ये या किमती ठेवायच्या, तर 14 असे उत्तर येते. प्रश्न क्रमांक 27. स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्ष फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा वयाने लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल? आज जेवढा वयात फरक आहे तो कितीही वर्षानंतर तेवढाच राहतो. त्यामुळे स्वप्नील आणि मकरंद यांच्या वयात 6 वर्षाचा फरक येईल. प्रश्न क्रमांक 28. 16, 44, 24, 12, 8, 22 या संख्यांची सरासरी किती? तर या संख्यांची बेरीज ही 126 येते. 1, 2, 3, 4, 5, 6 तर एकूण 6 संख्या आहेत. तर 6 संख्यांना भागितल्यानंतर 6 1 6, 6 2 12 आणि 6 1 6 तर 21 ही सरासरी येते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. 18 पेनांची किंमत ही 270 आहे, तर 12 पेनांची किंमत किती? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 270 भागिले 18 तर 18 1 18 आणि 18 पंचे 90. तर एका पेनाची किंमत ही 15 रुपये आहे, तर 12 पेनांची किंमत ही 180 रुपये येते. प्रश्न क्रमांक 30. गटात न बसणारे अक्षर ओळखा. तर ADIOU यापैकी डी हे गटात बसणारे अक्षर आहे, कारण की AEIOU हे स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 31. 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता? तर स्वातंत्र्य दिन हा रविवार या दिवशी येतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले,
हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपणार? तर टांग्याला आपण काय झोपत असतो? घोडा. तर या ठिकाणी पाहायचं आहे घोड्याला काय म्हटले आहे, तर घोड्याला वाघ म्हटले आहे. त्यामुळे बरोबर उत्तर हे वाघ आहे. प्रश्न क्रमांक 33. एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे 210 रुपये होते, तर ती रक्कम किती? तर सूत्रात ठेवणे गणित करायचे आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर हे 1000 आहे. प्रश्न क्रमांक 34. एका रांगेत मध्यभागी असलेल्या अरुणचा क्रमांक 17वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर मधल्याचा क्रमांक 17 आहे, म्हणजे या साईडला 16 आणि या साईडला 16 मुलं आहेत. तर 16 आणि 16 32 आणि मधला एक 33, असे एकूण रांगेत 33 मुले आहेत. प्रश्न क्रमांक 35. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेंटीमीटर असून त्याची एक भुजा 15 सेंटीमीटर असल्यास दुसरी भुजा किती? तर या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे सूत्र वापरायचे आहे. कर्ण बरोबर पाया गुणिले उंची. यामध्ये किंमत ठेवली की उत्तर येऊन जाते. तर या ठिकाणी 8 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. खालील पर्यायातील गटात न बसणारी संख्या ओळखा. तर 57 ही संख्या गटात बसणारी नाही. या तिन्ही मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 37. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई नात्याने माझी कोण? तर मामी लागते. प्रश्न क्रमांक 38. ताशी 6 किमी वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास अनिलला 50 मिनिटे लागतात. हेच अंतर ताशी 10 किमी वेगाने धावून जाण्यास किती वेळ लागेल? तर यासाठी एकूण 30 मिनिटे एवढा वेळ लागेल. प्रश्न क्रमांक 39. दर 2 मीटर अंतरावर एक खांब याप्रमाणे 60 मीटर अंतरावर किती खांब रोवता येतात? तर या ठिकाणी बघा 60 मीटर अंतरावर 30 खांब रोवता येतात व सुरुवातीला हा एक खांब रोवला जातो. असे एकूण 31 खांब या ठिकाणी लागतात. प्रश्न क्रमांक 40. डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो, तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. प्रश्न क्रमांक 41. प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. प्रश्न क्रमांक 42. अखंड शिल्पातले प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी प्रसिद्ध कैलास मंदिर आहे. प्रश्न क्रमांक. भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तमिळनाडू या राज्याशी संबंधित भरतनाट्यम हे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 44. कोची हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर कोची हे बंदर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 46. अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे? तर काबूल हे शहर अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 47. हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कयाधू या नदीकाठी हिंगोली हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 48. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 49. काळ हे वृत्तपत्र इसवी सन 1898 कोणी सुरू केले? तर शिवराम महादेव परांजपे यांनी काळ हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 50. भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला रेल्वे मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 51. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईचा शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात?
तर जगन्नाथ शंकरशेट यास मुंबईचा शिल्पकार व अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 52. बाबा पद्मनजी लिखित पहिली मराठी कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? तर यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांची पहिली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 53. कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली? तर लॉर्ड मेकॉले शिफारशीनुसार इंग्रजी शिक्षण पद्धती भारतात सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 54. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन कोणी केले? तर सुभाषचंद्र बोस यांनी असे आवाहन केले. प्रश्न क्रमांक 55. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 56. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कुठे झाला? तर वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. प्रश्न क्रमांक 58. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 59. पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे तसेच त्यांच्या रजेच्या मुदतीत 2 महिन्यापर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तहसीलदार यास हे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 60. पोलीस पाटलाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर 60 वर्ष हे पोलीस पाटलाच्या निवृत्तीचे वय आहे. प्रश्न क्रमांक 61. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संताची जन्मभूमी आहे? तर संत जनाबाई यांची जन्मभूमी ही गंगाखेड हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 62. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर नांदेड या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर शीखांचे 10वे गुरु यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 63. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे हो. प्रश्न क्रमांक 64. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 65. मोगलाई नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहेत? तर प्रत्ययघटित या उपप्रकारातील हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 66. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 67. तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता? तर तो घोड्यास पळवतो हे प्रयोजक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 68. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर डॅडॅस हा सर्वात लहान जिल्हा आहे. तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 69. पाण्याचा ध्वनिदर्शक या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर पाण्याचा खळखळाट हा योग्य ध्वनिदर्शक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 70. रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे? तर हे संकेतार्थ वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 71. डॅडॅस हा नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. तर मुख्य अधिकारी हा नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 72. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार ही विजेच्या दिव्यामध्ये वापरली जाते. प्रश्न क्रमांक 73. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे डॅडॅस हा घटक असतो. तर गोबर गॅसमध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो. प्रश्न क्रमांक 74. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो?
तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. डेसिबल हे डॅश मापनाचे एकक आहे. तर डेसिबल या एककाने ध्वनी आवाज मापण्याचे काम केले जाते. प्रश्न क्रमांक 76. नेफ्रॉन हे खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? तर नेफ्रॉन हे किडनीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 77. भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 78. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 79. महाराष्ट्र विधान परिषदेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे? तर 78 एवढी ही महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 80. आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधले जाते? तर लॉर्ड रिपनियास